नगर शहरातील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये आज दुसऱ्या माळेला दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली आहे। यावेळी तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे, गोपाळराव सजनुले, नवनाथ आंधळे, लक्ष्मीकांत दंडवते, ओमप्रकाश तिवारी यांच्यासह तुळजाभवानी महिला मंडळ, युवक मंडळ व पदाधिकारी, भाविक भक्त महाआरतीस मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज तिसऱ्या माळेला संध्याकाळी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये नगर शहरातील पवननगर येथील श्रीराम सेवा समितीच्या वतीने सीतामाई महिला भजनी मंडळाच्या वतीने पवननगर येथून वाजत गाजत मिरवणूक काढत तुळजाभवानी मंदिरामध्ये पालखी आणण्यात येणार आहे। त्यानंतर पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे। त्यामुळे पालखी मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तुळजाभवानी मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे। तुळजाभवानी मंदिरात पालखी आणण्याची प्रथा गेल्या 13 वर्षांपासून सीतामाई महिला भजनी मंडळाच्या वतीने अविरतपणे राबविली जाते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। दररोज दुपारी विविध भजनी मंडळांचे कार्यक्रम होणार आहेत। याशिवाय दुर्गा सप्तशती पाठ, सामुदायिक कुंकुमार्चन सोहळा, नवचंडी महायज्ञ असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे यांनी केले आहे। मी तुळजाभवानी ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ आंधळे गुरुजी बोलतोय। आज दुसरी माळ तुळजाभवानी मंदिर नवरात्र महोत्सव 2024 पाईपलाईन रोड सावेडी अहमदनगर। आजच्याला आमची दुसरी माळ झाली। याला आम्ही आमच्या रांगेमधीलच प्रमुख पाहुणे म्हणून घेतले आणि त्यांच्या हस्ते आरती संपन्न झाली। उद्या तिसरी माळ आहे। तिसऱ्या माळेला भजन कीर्तन राहील दिवसा आणि संध्याकाळी छबिना मिरवणूक पालखी निघेल। त्याची पारंपरिक वाद्याच्या प्रकारे त्याचे ढोल ताशा याच्यात मिरवणूक निघते। अशा प्रकारचे उद्याचे कार्यक्रम आहेत। 2006 साली या तुळजाभवानी मंदिराची स्थापना झाली। त्यावेळेस स्थापनेच्या वेळेला माझे मिस्टर स्वर्गवासी नंदकुमार पवार होते। ही जी तुळजाभवानीची मूर्ती आहे ती आपल्याच गाडीत आणली होती आणि या मंदिराचे जे अध्यक्ष होते अशोक भाऊ कानडे ते आणि तेव्हापासनं यांचे सर्व या टीममधील लोक इतका छान प्रकारे हा उत्सव साजरा करतात। 9 दिवस मंदिरामध्ये अगोदर 15 दिवस याची तयारी सुरू होती। सर्व नियोजन होतं, मंडप वगैरे। पूर्वी खूप कार्यक्रम व्हायचे। पूर्वी पुढे जागा रिकामी होती, तिथं दांडिया स्पर्धा व्हायच्या, अनेक कार्यक्रम सांस्कृतिक घेतले जायचे व मोठे रावण दहन पण व्हायचे। आता पण सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांची रांग असती, रात्री 12 पर्यंत असते। सगळे भाविकांना छान दर्शन होतं आणि त्यांना तुळजापूरला आल्यासारखं वाटतं। कारण देवीचं मंदिर आणि देवीची मूर्ती इतकी प्रसन्न आहे की इथं आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर भाविकांना इथून जावं वाटत नाही। प्रत्येक भाविक दर्शन घेतल्यानंतर इथे अर्धा तास का होईना बसतो, देवाचे नामस्मरण करतो आणि नंतर घरी जातो। उद्या तिसरी माळ आहे। तिसऱ्या माळीला पवननगरमधून देवीची पालखी येते। पालखी आल्यानंतर आरती होती व इथून देवीचा छबिना निघतो। सर्व भाविक, इथले सर्व ग्रामस्थ, या तुळजाभवानी सेवा संस्थाचे सर्व संचालक मंडळ व महिला मंडळ त्याच्यामध्ये सहभागी होतात। फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये ही मिरवणूक पालखी निघते आणि प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढली जाते, सडा टाकला जातो आणि प्रत्येकजण देवीच्या पालखीचं स्वागत करतं, देवीचं औक्षण करतं व छान प्रकारे महिला पुरुषसुद्धा त्या आतिषबाजीमध्ये ढोल ताशामध्ये छानपैकी दांडिया खेळतात व देवीचे नृत्य सादर करतात। अशा प्रकारे 9 दिवस खूप चांगले कार्यक्रम होतात। सर्व नगरवासियांना मी विनंती करते की याचा तुम्ही लाभ घ्यावा। सर्वांनी नवरात्राचा व सर्वांनी दर्शनाचा पण लाभ घ्यावा आणि याचा पण लाभ घ्यावा। धन्यवाद।